नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात बीबीसी केज लाईव्ह. अखेर मुंबईत सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. शासनाच्या योग्य त्या आश्वासन आणि कृतीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. खरं तर मुंबईनं असंख्य आंदोलनं पाहिली आहेत, आंदोलनात मोठी संख्याही पाहिली आहे. परंतु गाव पातळीवरून शहरात किंवा मुंबईत जाऊन आंदोलन करणारे लोक कदाचित मुंबईनं पहिल्यांदा पाहिले असावेत असं मला वाटतं. कारण अगदी हजारो लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव आणि त्यांना साथ देणारे बहुजन समाज बांधव मुंबईत मोठ्या संख्येनं पोहोचले आणि या आंदोलनाला एक वेगळी धार आली. खरं तर सुरुवातीला शासनानं गंभीरतेनं न घेतलेले हे आंदोलन नंतर मात्र जेव्हा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आला तेव्हा शासनाला मात्र या आंदोलनाची गंभीरता कळू लागली. सुरुवातीला शासनानं काही युक्त्या क्लुप्त्या या ठिकाणी योजल्या होत्या, जेणेकरून त्यांना असं वाटत असावं की हे आंदोलन ठराविक काही गोष्टींच्या नंतर शमेल किंवा लोक कदाचित वापस आपल्या गावाच्या दिशेनं जातील. अन्न पाणी न मिळाल्यानंतर किंवा काय खास सुविधा न मिळाल्यानंतर हे आंदोलन तीव्र होणार नाही किंवा ते कमी होईल अशी शासनाची धारणा असावी. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या इमानदारी, एकच शब्द इमानदारी, कारण या आंदोलनाचा मुख्य गाभाच आहे इमानदारी आणि प्रामाणिकपणा आणि आपल्या निर्णयावर योग्य राहणं, ठाम राहणं हा जरांगे पाटील यांचा गुण. या एक दोन गोष्टीमुळे हे आंदोलन खरं तर एवढ्या पुढे आलेलं आहे आणि त्यामुळं समाज त्यांच्या ऐकण्यात होता आहे. परंतु तरीही शासनाला असं वाटलं की कदाचित आलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या क्षमतेच्या बाहेर गेलेले आहेत किंवा त्यांच्या आता मर्यादेच्या बाहेर गेलेले आहेत असं त्यांना निश्चित वाटलेलं असावं. परंतु तसं खरं तर झालं नव्हतं. आझाद मैदानावर केवळ 5,000 एवढेच कार्यकर्ते थांबतील, बाकीच्यांना बाहेर थांबावं लागेल असं म्हटल्यानंतर अर्थातच गाव पातळीवरून आलेली ही मुलं तेवढीशी परिपक्व नसतातच. त्यामुळे त्यांनी वाटेल ते कृती त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. कोणी वेगवेगळे खेळ खेळले, मीडियानं खूप हे खेळ दाखवले. खरं तर हे खेळ जर बघितलं आपण तर या मुलांनी आपल्या बालपणापासूनचे खेळ जे मुंबईत कधीच होणार नव्हते आणि महाराष्ट्रातील मुलांना, नवीन पिढीनं आमच्या कधीच आयुष्यात पाहता आले नव्हते, ते सगळ्या खेळांची पुनरावृत्ती एकदा या सर्व आंदोलकांनी मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील लोकांना करून दिली. काही ठिकाणी ते थोडं विचित्र वाटत असलं किंवा मनोरंजक वाटत असलं तरी संस्कृती आणि परंपरा आणखीन जिवंत आहे याचं ते उदाहरण होतं. ठीक आहे, प्रशासकीय भाग धरला तरी या गोष्टी कदाचित मान्य नव्हत्या, मान्य करूया. परंतु काही का असत नाही, अत्यंत शासन आणि बाकी प्रणाली यंत्रणा यांनी हुशारीनं, चलाकीनं का असत नाही हे आंदोलन या ठिकाणी थांबवलं किंवा काही आश्वासनं आणि योग्य मार्ग काढून ते आंदोलन या ठिकाणी थांबवलं. खरं तर हे आंदोलन थांबल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात समीक्षा सुरू आहे. जो तो आपापल्या ज्ञानाप्रमाणे, आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्याची समीक्षा करतोय. ठीक आहे, हे आंदोलन किंवा या आंदोलनाचं यश काहीही असो, परंतु एक मात्र खरं की एक सामान्य व्यक्तीनं उभारलेलं आंदोलन एक बहुजन समाजाला एक खरं तर हे आदर्श ठरलेलं आहे. उद्या, आज नाही म्हटलं तरी उद्या वेगवेगळ्या आमच्या जाती समूहातील युवक कदाचित आपापल्या नेत्यांना न विचारता किंवा त्यांचा हा अप्रामाणिकपणा लक्षात घेऊन आपल्या जाती समूहासाठी कदाचित पुढे येऊ शकतील आणि असंख्य जरांगे पाटील या माध्यमातून तयार होतील असं आम्हाला तरी वाटतं. बाकी काही असो, मात्र आंदोलन संपल्यानंतर मी आता म्हटल्याप्रमाणे ज्या समीक्षा सुरू आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. पहिली गोष्ट तर अनेक लोकांनी असं म्हटलं की या आंदोलनाचा काहीही फायदा मराठा समुदायाला होणार नाही. तर काहींचं मत आहे की नक्कीच होणार. आता ज्यांचं मत आहे की होणार नाही त्यामध्ये सुरुवातीला आमचे ओबीसी बांधवही होते, परंतु त्यानंतर हळूहळू त्यांचं असं मत होतं की याचा काही फायदा होणार नाही. म्हणजे थोडक्यात किती एवढं मोठं आंदोलन करून फार तर शासनानं
हैदराबाद गॅझेटियर लागू करून फार काही मोठं या समाजाला दिलं नाही असं काहींचं मत होतं. ते काही असो, पहिली गोष्ट तर महाराष्ट्र यासाठी चिंतित होता की हे आंदोलन काही करून शासनानं योग्य तो निर्णय घेऊन आंदोलकाला मागं घ्यायला भाग पाडावं आणि ते ज्या मागणीपैकी एक असलेलं हैदराबाद गॅझेटियर हे मान्य करून शासनानं ते केलंय. आणि त्यामुळे निश्चित काही असो, उद्याचा त्याचा परिणाम काही हो, पण आज तरी शासनाचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी असतील, यांचं नक्कीच मराठा समाजाच्या वतीनं आभारच मानावा लागेल. यासाठी आभार, कारण काही असो, परंतु जे एकमेकाला टोकाची भूमिका घेतील असं वाटत होतं, कदाचित जरांगे पाटील मागाटायला तयार नव्हते आणि शासनही कदाचित वेगवेगळ्या ज्या न्यायालयाचे दाखले देऊन किंवा न्यायालयाचा आड पकडून कदाचित आम्हाला योग्य कारवाई करावीच लागेल याचा पुनरुच्चार करत होतं. यावरून संघर्ष अटळ होता आणि तो संघर्ष जर झाला असता, संघर्ष तर होणार नव्हता. चाहे न्यायालयाची भूमिका काही असली, न्यायालयाला कायदेशीर गोष्टींचा जरी त्या ठिकाणी चिंता असली, तरी राजकीय लोक कितीही राज्य किंवा राष्ट्र जरी लयाला गेलं तरी आपला हेतू कधी सोडत नाहीत. तो हेतू हा आहे की जर या बहुजनापैकी सर्वात मोठ्या आणि लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या मराठा समाजाला जर यावेळी लाठीचार्ज केला, कारण मी म्हटलं एक वेळ याच महाराष्ट्र शासनानं आणि याच राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असताना अंतरवाली इथं लाठीचार्ज झाला आणि आंदोलनाचा जन्म तिथूनच झाला. नसता जरांगे पाटील आणि आंदोलन फारशा महाराष्ट्राच्या इतर कोण्यात काहीच माहीत नव्हतं. मराठवाड्यातील सुद्धा अगदी जवळ असताना सुद्धा मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला सुद्धा अगदी ते अपरिचितच होतं म्हणावं लागेल, कारण त्यांचा प्रयत्न चालू होता जिद्दीनं, परंतु त्याला व्यापक स्वरूप नव्हतं. मात्र लाठीचार्ज झाला आणि हे आंदोलन महाराष्ट्राच्या पटलावर आलं. सांगायचं तात्पर्य हे आहे की त्यापुढं शासनानं खरं तर कदाचित आत्मचिंतन केलेलं असावं की आपण केलेल्या एका चुकीमुळं किती मोठा म्हणजे प्रश्न निर्माण झाला. कारण त्यानंतर ही एक अन्यायाची बाब समजून मराठा समाजच नव्हे तर बहुजन समाजातील काही मोठा वर्ग सुद्धा या आंदोलनात सहभागी झाला होता आणि मनोज जरांगे पाटलांच्या लाखोच्या सभा होऊ लागल्या आणि त्यामुळे हे आंदोलन महाराष्ट्रात एक वेगळं आंदोलन म्हणून पुढे आलं. आता त्यानंतरच्या काळात ठीक आहे, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या काही मागण्यामध्ये काही कायदे तज्ज्ञांचं, घटना तज्ज्ञांचं मत होतं की याच्यातल्या काही मागण्या सरसकट वगैरेच्या या नक्कीच मान्य करता येण्यासारख्या नाहीत आणि शासन कधी करूही शकणार नाही. कदाचित जरांगे पाटलालाही ते माहिती असावं, कारण आंदोलक म्हणून काही आंदोलकालाही काही मागण्या करायच्या असतात. तुम्ही काहीतरी मोठं मागाल तेव्हा काहीतरी छोटं मिळेल अशी त्यांची भूमिका असू शकते. त्यामुळे त्यांनी ती मागणी जरी केली असली तरी किमान हैदराबाद गॅझेटियर तरी त्यांच्यामुळे लागू झालं. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला सगळ्याला मान्य करावी लागते, टीका आपण करू किंवा नका करू, परंतु मनोज जरांगे पाटील या एका व्यक्तीमुळं मराठवाड्यातील ज्या कुणबी नोंदी आहेत त्या महाराष्ट्र शासनानं या ठिकाणच्या लोकांना उघड करून दिल्या. नसता व्यक्तिगत पातळीवर किंवा आणखीन कोणी एखाद्या गावानं जरी कितीही मोठं आंदोलन केलं असतं तरी मला वाटत नाही याच्यातली एक नोंद सुद्धा मिळाली असती. म्हणून खरं तर मनोज जरांगे पाटील याच ठिकाणी जिंकलेले आहेत. ही पुढची त्यांची लढाई सगळी बोनस लढाई आहे. बोनस मी असं म्हणेन. खरं तर मुख्य लढाईचा गाभा त्यांनी केव्हा जिंकलेला आहे. मात्र पुढची लढाई आहे ते एक जेवढं जमेल शासनाकडून तेवढं करून घेत आहेत. मात्र ते करत असताना ते एकाही निर्णयात चुकलेले नाहीत, हे सर्वात महत्वाचं. समाज त्यांना अद्याप चूक म्हणू शकला नाही. ठीक आहे, कालच्या निर्णयात आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. मात्र जे चूक म्हणतायत त्यांनाही माझा एक नागरिक म्हणून किंवा त्या समाजाचा घटक म्हणून एक प्रश्न आहे. एवढं मोठं आंदोलन उभा करायला आपल्याला माहिती का किती काय लागतं ते? आपल्याला साधं गाव पातळीवरचं एखादं आंदोलन 4 माणसं गोळा करायची म्हटलं तरी खूप कष्ट पडतात, लोक येत नाहीयेत. मात्र या ठिकाणी हजारो लाखोंचा जनसमुदाय जमा करून एखादं आंदोलन करायचं आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं एवढी सोपी गोष्ट नाहीये. वाटती तेवढी सोपी गोष्ट नाहीये. मुंबईत असून सुद्धा त्यांनी एवढा लाखोचा समाज जो आपल्या नियंत्रणात ठेवला होता, नक्कीच ठेवला होता आणि त्यांना त्यांची खात्री होती. जेव्हा शासनानं ही गोष्ट पुढे आणली तेव्हा त्यांनी त्याच्यावर प्रतिबंध करायला सुरुवात केली. अगोदर त्यांनीही या
त्यांच्या कार्यकर्त्यांना मोकळं सोडलेलं होतं, कारण शासनानं त्यांची नाकेबंदी केल्यानंतर त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना मोकळं सोडलं आणि म्हणून थोडंसं वातावरण वेगळं झालं होतं. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य, ओबीसी आणि मराठा हे हितसंबंध कायमचे आयुष्यभर चांगलेच राहिले पाहिजेत. आरक्षण ही एक समस्या आहे, हा एक प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आपापल्या परीनं प्रत्येक समाज आपल्या गरजेनुसार प्रयत्न करतो आहे. याला एकमेकाची किती मनं अगदी दुखवायची याचाही आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. ठीक आहे, ओबीसी बांधव त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत, परंतु या सगळ्या घटनाक्रमामध्ये जी घटना घडल्या त्या थोड्या शंकास्पद का वाटाव्यात? कारण जे खरे ओबीसी बांधव आहेत, खरे म्हणजे मूळ, मी म्हणतो ते नीट ऐका जरा, NT3 मध्ये किंवा NT2 मध्ये असणारे काही समाज बांधव या आंदोलनात सगळ्यात अग्रभागी होते. जेव्हा की प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांनी आमच्या धनगर समाजासाठी काही करायला हवं होतं, ते त्यांनी कधीच शब्दात तोंडातून काढलेला नाही. ते मात्र फक्त केवळ कुणीतरी आपल्याला प्रायोजित केल्यागत फक्त ओबीसी ओबीसी म्हणत होते, जेव्हा की स्टेटमध्ये ते ओबीसी याच्यात नाही आहेत. बरं, एक घटना संविधानाचा अभ्यास केलेला व्यक्ती, ज्यांना माहिती की कुणबी ही नोंद जर शासकीय स्तरावरून सापडली असेल तर ती 100% ग्राह्य धरावीच लागेल हे माहिती असणारा व्यक्ती, एक बी कुणबी नोंद जमणार नाही वगैरे वगैरे असं म्हणत असताना थोडं हे ठीक आहे, मोठा मराठा वर्ग एखाद्या समूहामध्ये गेल्यानंतर त्यांच्या थोडा आरक्षणाला धक्का लागू शकतो, हे नक्कीच खरं आहे. परंतु ते जर कायद्यानं ते मान्य केलेलं असलं तर आपण कसं काय तसं म्हणू शकतो? हे ठीक आहे, एकमेकाच्या नैतिकतेचा भाग म्हणून आपण ते मान्य करू की यामुळे याचा धक्का लागतोय वगैरे, पण कायदा किंवा या देशाच्या घटनेनं कुणबी हा समूह किंवा ही जी जात आहे ही एका ओबीसी या समूहामध्ये किंवा मागासवर्गीय समूहामध्ये जर ग्राह्य धरली असली तर तुम्ही आम्ही कितीही घटनातज्ञ असलोत, किती अभ्यासक असलोत, किती ओरडलोत तरी कसं शक्य आहे? आणि म्हणून काय चाहे सदावर्ती गुणरत्ने असतील किंवा लक्ष्मणराव हाके असतील किंवा इतर मान्यवर असतील ओबीसी समूहाचे, त्यांनी जी भूमिका मांडली, मला एक कमाल वाटते की त्यांनी कुणबी ही ओबीसी आहे की नाही हे अगोदर सांगावं. आणि ज्या नोंदी मिळत आहेत शासकीय, मी शासकीय शब्द वापरतोय, ठीक आहे, त्या बोगस असता कामा नये, हे खरं आहे, पण जर त्या अगदी तहसील महसूल करून मिळत असतील तर त्याला आपण चॅलेंज कसं करणार? ते शासकीय आहेत आणि शासकीय स्तरावरून मिळणाऱ्या नोंदीनुसार जर एखादा व्यक्ती, कुटुंब किंवा जात जर कुणबीमध्ये तिला प्रवेश मिळत असेल तर तुम्ही तो कोणत्या आधारे टाळू शकणार आहे किंवा त्याला प्रतिबंध करू शकणार आहे? जरी केलाच, जसं तुम्ही आज रस्त्यावर आहेत तसे हेही लोक ज्यांना हे सर्टिफिकेट भेटलेले आहेत हे उद्या न्यायालयात जाणारच आहेत, घटनात्मक आपला अधिकार न्यायालयाकडून मागणार आहेत ते बी. त्यामुळं हा संघर्ष करण्यापेक्षा याच्यातून तोडगे काढणं हेच खूप गरजेचं आहे, कारण अखेर समाज हा समाजच आहे. किती त्यानं आपसात जाती आणि धर्म स्तरावर संघर्ष केला तरी समाजाची वाटचाल निसर्ग निर्मित नियमावरच चालत असते. निसर्गानं आपले काही नियम आहेत, जाती आणि धर्म निसर्ग नियमित नाही आहेत हे आपण समजून घेऊया. त्यामुळं आम्ही आमच्या स्वार्थासाठी ज्या जाती समूहाचा वापर करतो ती वेगळी बाब आहे. त्याच्यात खरं तर बघितलं तर मी नेहमी सांगत आलोय, सगळ्यात पीडित असणारी या मानवी जीवन प्रवाहामध्ये किंवा या नवीन नवीन पुढच्या प्रवासामध्ये सगळ्यात पीडित जर कोण असेल तर ते आमचे बौद्ध किंवा त्या काळचे दलित बांधव होते. बाकी मराठा असेल किंवा ओबीसी बांधव असतील यांना अजिबात एवढा त्रास झालेलाच नाही. हे का मान्य करत नाहीत मोठ्या मनानं हेच कळत नाही. कारण जेवढा दलित बांधवांनी त्रास सहन केलेला आहे, कारण मीही लहानाचं मोठं झालेलो आहे, मी ते पाहिलेलं आहे. जरी मी कुठल्याही जाती समूहाचा असलो तरी दलित बांधवांना जो त्रास झाला तो मराठा आणि ओबीसींना कधीच झालेला नाही. उलट या दोन्ही समूहाकडून मी थोडा स्पष्टपणे बोलतो, मराठा समाजात तर कदाचित अस्पृश्यता मराठा समाज पाळत होता, पण ओबीसी समाज बी अस्पृश्यता नक्कीच दलितांपासून पाळत होता. हे उघड आहे. त्यांची दारं बी त्यांच्यासाठी उघडी होती असं काही नाहीये. त्यामुळे आपण खरं बोललं पाहिजे. जे झालंय, जो भूतकाळ आहे तो सगळ्याच्या डोळ्यासमोर आहे. तो भोगलेली माणसं आज बी जिवंत आहेत. असं नाही की कहाण्या सांगायची गोष्ट आहे. असं असताना आम्ही मात्र सत्तेच्या लोभापोटी कुठल्या तरी विचारांना, मनुवादी विचारांना
जवळ करून आपसामध्ये भांडत राहिलो तर हे योग्य ठरणार नाही असं आम्हाला वाटतं. पक्ष राजकारण चालू राहत राहील, थांबणार नाही. उद्या वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या विचारांना येतील, कदाचित हे विचार आणखीन बदलतील, कुठल्या नव्याच विचारांना आणखीन शासन सत्तेत येतील. हे तुमच्या आमच्या म्हणण्यावर थांबणार नाही. परंतु मानवी जीवन मात्र अविरतपणे चाललं पाहिजे. बंधुभाव, समता या गोष्टी नक्की टिकल्या पाहिजेत, हे मात्र आमच्यासारख्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना वाटलं. आता याच्यावर काही कॉमेंट्स करतील ते त्यांचा तो अधिकार आहे, परंतु अगदी मनातून ही भावना या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते. धन्यवाद.